नमस्कार मंडळी, एळकोट जय मल्हार. आम्ही जात आहोत उदगीरच्या कळखेड मधील खंडोबा मंदिरला. तर आज रविवार असल्यामुळे खंडोबा मंदिरला आम्ही जात आहोत. मी आणि आमचा पार्टनर विशाल चरण हे जात आहोत. वेळ पडली तर आम्ही स्वित्झर्लंडला सुद्धा जाऊ, पण तुमची कमेंट आम्हाला गरजेचं आहे आणि विशालला सपोर्ट पाहिजे, मग आम्ही स्वित्झर्लंडला जाऊ. तुमचं सपोर्ट पाहिजे. आणि इथं कळखेड रोडला 4 म्हशी आहेत. हे म्हशी राखायचं कसं हे विश्ला मला सांगणार आहे. कारण आम्ही म्हशी राखून लय मोठे मोठे काम केलेले आहोत. जिंदगी म्हशी राखण्यातच गेली आमची. मत्स्य विकास नमस्कार मंडळी. आणि आमचा भाऊ गाडी चालून राहिलाय, लय फास्ट चालते गाडी. सांगून राहिलो मी जरा कमी चालू ऐकलाच. तर मंडळी, आम्ही आता निघालो आहोत कळखेड रोड, गुरदाळ, कुमदाळ आणि मल्लापूरच्या गावाच्या रस्त्याला. बस स्टँड पासून 5 ते 7 किलोमीटर असणाऱ्या एका मंदिराला आपण जात आहोत. जाता जाता आपल्याला वाटात जे दिसतंय ते पशुवैद्यकीय कॉलेज आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यानंतर मत्स्य विकास कॉलेज आपल्याला दिसणार आहे. मत्स्य विकास कॉलेज हे खूप मोठं कॉलेज आहे उदगीरमधलं आणि ते गव्हर्मेंट कॉलेज आहे. तिथून आपण निघणार आहोत आणि सरळ कळखेड रोडून भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयापासून आपल्याला जायचं आहे खंडोबा मंदिर येथे. हे खंडोबा मंदिर खूप सुंदर मंदिर आहे. उदगीरमधील एकच मंदिर हे खंडोबा मंदिर आहे आणि शेतीच्या वातावरणात हे खंडोबा मंदिर आहे. तुम्हाला जे दिसत आहे ते खंडोबा मंदिराचे सुंदर कळस आहे. मंडळी काय व्ह्यू आहे, मंडळी काय व्ह्यू आहे. एकदा बघा लुक. काय नेचर, पैसा देऊन भेटणार नाही एवढा भारी नेचर. खंडोबा मंदिर आम्ही आलेलो आहोत. खंडोबा जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. हे आम्ही आलेलो आहोत खंडोबा मंदिरला. मंदिराचा रस्ता जरा लय कच्चा आहे. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट.
फक्त तुमचं सपोर्ट पाहिजे. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आम्ही उदगीरकर या चॅनलला. धन्यवाद.